हॅलो, जय महाराष्ट्र सर्वांना। आज मी गोडाचा शिरा बनवणार आहे। तसं तर गुरुवारचं मी गोडाचा शिरा वगैरे असं काहीतरी बनवत असते स्वामींना नैवेद्य दाखवण्याकरता। तर माझ्या पद्धतीचा मी शिरा कसा बनवते ते बघूया। तर मी घेतलेला आहे 1 वाटी रवा, पाऊण वाटी साखर, 4 वेलची, 2 लवंगा आणि जे काही अवेलेबल असतील ते ड्राय फ्रुट्स। मी घेतलेले आहेत बदाम, पिस्ता, थोडीशी हळद, कारण माझ्याकडे खाण्याचा कलर नाहीये। तूप किंवा तेल तुम्ही घेऊ शकता, अर्धी वाटी, आणि जेवढा रवा घेतलाय त्याच्या दीडपट पाणी घ्यायचं। तर असं हे सगळं साहित्य घ्यायचं आहे। तर चला बघूयात शिरा कसा बनवते ते। आणि हो, अर्धा कप दूध सुद्धा घ्यायचं आहे। तर आता कढई गॅसवरती ठेवलेली आहे। तर त्याच्यामध्ये आपण जेवढं पाणी घेतलं तेवढं पाणी घ्यायचं आहे। जेवढा रवा असेल त्याच्या दीडपट पाणी गरम झाले की त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊया। नंतर दूध टाकायचं आहे। छान अशी उकळी काढायची आहे। उकळी छान आलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण तेल किंवा तूप घालूया तुमच्या आवडीप्रमाणे। ज्यांना कोणाला तूप आवडत नाही ते तेलाचा वापर करू शकतात। आता कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची। आता याच्यामध्ये वेलची आणि लवंग टाकायची। लवंग याच्यासाठी की कधीतरी शिरा आपला राहतो शिल्लक तर तो खराब होत नाही, आणि याच्यामुळे टेस्ट पण चांगली लागते। आता याच्यामध्ये रवा टाकूया। तूप टाकल्यामुळे रवा चिकटत नाही, आणि या शिऱ्याला रवा भाजून घ्यायची गरज लागत नाही। आणि आपण याच्यामध्ये दुधाचा वापर केला आहे, त्याच्यामध्ये शिरा एकदम असा मऊ बनतो। असं हलवून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं वाफवून घ्यायचा आहे शिरा। आता 10 मिनिटासाठी झाकून घ्यायचं। 10 मिनिटांमध्ये शिरा होऊन जातो। तर शिरा आता झालेला आहे आपला। छान मस्त असा कलर आलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही वरून ड्रायफ्रुट्स टाकू शकता। बघा किती सुंदर कलर आलाय, आणि खायला सुद्धा हा खूप छान लागतो, अगदी हॉटेलमध्ये भेटतो तसा। तर तयार झाला आहे आपला हा शिरा। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर शिरा हा आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। थँक्यू।